आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया. पवित्र मरियेचे एकूण जे 4 महत्त्वाचे सोहळे साजरे केले जात असतात, त्या सगळ्या सोहळ्यांच्या मागे प्रभू येशू ख्रिस्ताची महती दडलेली आहे. त्यातील 3 सोहळे आपणा सर्वांना परिचित आहे आणि चौथी शिकवण ही आपल्या ख्रिस्त सभेच्या शिकवणुकीचा भाग आहे. त्या 3 सोहळ्यांपैकी एक सोहळा आज साजरा होत आहे, पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव. दुसरा सोहळा 1 जानेवारी ह्या दिवशी देवमाता ह्या नावाने साजरा होत असतो आणि तिसरा सोहळा 15 ऑगस्ट ह्या दिवशी पवित्र मरियेचं स्वर्गनयन ह्या नावाने साजरा केला जात असतो. चौथी शिकवण जी आहे ती पवित्र मरिया नित्य कुमारी ही ख्रिस्त सभेची अधिकृत शिकवण आहे. त्यापैकी आज जो सोहळा आपण साजरा करत आहोत तो सोहळा म्हणजे पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव. बऱ्याच वेळेला ह्या शिकवणुकीविषयी ख्रिस्ती लोकांच्या, कॅथलिक लोकांच्या मनामध्ये देखील चुकीची भावना आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्या वेळेला येशू तिच्या गर्भी संभवला तो क्षण आज आपण साजरा करतो, परंतु तसं नाही आहे. ज्या क्षणाला पवित्र मरिया संत ॲन्ना हिच्या उदरी गर्भी संभवली त्या वेळचा तो क्षण आज आपण साजरा करत आहोत. असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा मूळ पापाचा डाग घेऊनच ह्या जगामध्ये जन्माला येत असतो आणि त्यामुळे बाप्तिस्म्याच्या वेळेला त्याचा हा डाग धुवून काढला जातो, परंतु पाप करण्याची प्रवृत्ती मात्र त्याच्यामध्ये जागृत राहते. अगदी त्याप्रमाणे पवित्र मरिया आपल्यासारखीच हाडामांसाची स्त्री, परंतु तिचं वैशिष्ट्य असं की तिला हा मूळ पापाचा डाग लागला नाही. तर परमेश्वराने तिच्या जीवनाच्या पहिल्या क्षणापासूनच तिच्या आईच्या उदरामध्ये तिला कृपेच्या कवचामध्ये सुरक्षित ठेवलेलं होतं. ती कृपा पूर्ण होती आणि त्यामुळे निष्कलंक गर्भसंभव हा प्रसंग आपण साजरा करत असतो. इथून जर 9 महिने आपण बघितले तर 8 सप्टेंबर ही तारीख आपल्याला मिळेल. 8 सप्टेंबर ह्या दिवशी पवित्र मरियेचा जन्मदिवस आपण साजरा करत असतो. पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवामुळे एकूण 4 महत्त्वाचे धडे आपल्याला शिकायचे आहेत. पहिली महत्त्वाची गोष्ट परमेश्वर आपल्याला तिच्याद्वारे शिकवत आहे की प्रत्येक व्यक्तीने कृपेच्या अवस्थेत राहावं, त्याला पापाचा डाग लागू नये अशी खुद्द परमेश्वराची इच्छा आहे. परंतु दुर्दैवाने माणूस ह्या जगामधलं जीवन जगत असताना हर घडी पापाच्या अवस्थेमध्ये जाऊन पोहोचत असतो. म्हणून त्याला कृपेच्या अवस्थेत राहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या उदरामध्ये येशू राहणार होता ते उदर निष्कलंक असावं अशी परमेश्वराची योजना होती आणि म्हणूनच पवित्र मरिया मूळ पापावाचून संभवलेली राणी अशा नावाने सन्मानित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये गौरव कोणाचा आहे? साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचा. की प्रभू येशू ख्रिस्त साक्षात परमेश्वर तो मूळ पापाने डागाळलेल्या उदरात कसा काय राहणार? त्याला सुद्धा तो मूळ पापाचा डाग लागण्याची शक्यता आणि म्हणूनच पवित्र मरिया ही पूर्णपणे निष्कलंक, निर्दोष, निष्पाप होती हे दर्शविण्यासाठी हा सोहळा साजरा करत असतो. पोप महोदयांनी 1854 साली ही शिकवण दिली आणि अवघ्या 4च वर्षांनी 1858 साली लूड्स ह्या ठिकाणी पवित्र मरियेने बर्नादेत नावाच्या एका गरीब मुलीला दर्शन दिलं आणि तिला काय सांगितलं? मी निष्कलंक गर्भसंभव माता आहे. म्हणजे अशा प्रकारे पवित्र मरियेने स्वतःची ओळख करून दिली आणि त्याद्वारे ख्रिस्त सभेने दिलेल्या शिकवणुकीवर जणू काही तिने शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणूनच पवित्र मरियेचा सन्मान का करायचा? ती जरी आपल्यासारखीच हाडामांसाची स्त्री असली तरी तारणाच्या इतिहासात
तिने जी भूमिका बजावलेली आहे ती केवळ तिच्या स्वतःच्या कर्तृत्वाने नव्हे तर परमेश्वराच्या कृपेने. म्हणून खरोखर निष्कलंक जीवन जगायचं असेल तर ते माणूस कधीच स्वतःच्या अक्कल हुशारीने, इच्छाशक्तीने किंवा प्रयत्नाने, परिश्रमाने जगू शकत नाही. त्याला परमेश्वराच्या कृपेची गरज असते असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, जर पवित्र मरिया मूळ पापावाचून संभवलेली असेल तर पापाचं वेतन असलेलं मरण जरी तिच्या वाटेला आलं तरी त्या मरणाचा परिणाम, विनाश तिच्या वाट्याला आला नाही. तर मरणानंतर सुद्धा ती पुनरुत्थित होऊन सदेह स्वर्गात घेतली गेली. म्हणजेच पवित्र मरियेच्या जन्माचा पहिला क्षण आणि पवित्र मरियेचा पृथ्वीवरील जीवनाचा शेवटचा क्षण परमेश्वराच्या कृपेने ओथंबलेले क्षण होते. म्हणजे माणसाने सुद्धा अगदी शेवटपर्यंत निष्कलंक राहण्यासाठी पवित्र मरियेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणं गरजेचं आहे. ती कृपा आपल्याला लाभावी म्हणून परमेश्वराकडे विशेष सामर्थ्य मागूया. आजच्या दिवशी आमच्या बऱ्याचशा सिस्टर्स त्यांच्या व्रतांचं नूतनीकरण करत असतात. अशा सर्व सिस्टरांसाठी आजच्या दिवशी परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया आणि पवित्र मरियेची मध्यस्थी मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.